एकाला 14 लाख रुपये सेम घरासाठी लागले आणि दुसऱ्याला त्याच घरासाठी 16 लाख रुपये लागले. तर रामने काय केलं, सगळं मटेरियल स्वतः परचेस केलं. तो विटाच्या भट्टीवर गेला, तिथं विटांची क्वालिटी बघितली, विटांचा भाव ठरवून घेतला, विटांची क्वांटिटी घेतली. त्यानंतर वाळूचा जो कॉन्ट्रॅक्ट, वाळू जो देतो त्यात वाळू बघितली, त्यानंतर वाळूचा स्टॉक केला. त्यानंतर स्वतः जाऊन स्टील घेतलं. कारण चांगलं मटेरियल परचेस करता तुम्ही 5-50 रुपये एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला जास्त द्या. 1500 रुपयाचा रेट चालू असेल तुम्ही 1550 रुपये त्याला द्या. पण त्याला सांगा, बाबा माझं घराचं काम आहे, माझं स्वतःचं स्वप्नातलं घर आहे, तर मला एकदाच घर बांधायचंय, तर माझ्या घरालाच मटेरियल चांगलं वापर. मित्रांनो, हा आहे राम आणि हा आहे श्याम. तर दोघांनाही हे 2 BHK 1050 स्क्वेअर फीटचं एक घर बांधायचं आहे. त्यामध्ये जे 2 BHK घर आहे त्यामध्ये एक हॉल, एक किचन, 2 बेडरूम, टॉयलेट, बाथरूम, देवघर, पोर्च आणि स्टेअरकेस, आणि स्टेअरकेसच्या वरती फर्स्ट फ्लोअरला हेडरूम म्हणजे टॉवर असणार आहे. आणि दोघांनाही सेम घर बांधलं आहे. दोघांचाही प्लॅन सेम आहे, दोघांचा 3D व्हर्जन सेम आहे. पण रामला त्याच्या घरासाठी 14 लाख रुपये लागले, तर श्यामला 16 लाख रुपये लागले. पण दोघांचंही घर सेम झालं. इव्हन रामच्या घराची क्वालिटी अजून मजबूत झाली, किंवा रामनी सगळ्या गोष्टी त्याच्या मनाने बघून घेतल्या. तर हे का झालं, हा फरक का झाला, तर हे समजून घेऊया. एकाला 14 लाख रुपये सेम घरासाठी लागले आणि दुसऱ्याला त्याच घरासाठी 16 लाख रुपये लागले. पण ज्याला 14 लाख लागले, तर त्यांनी सगळ्या गोष्टी डोळ्या खालून घातलेल्या आहे, सगळ्या गोष्टी स्वतः बघितलेल्या आहे. आणि ज्याला 16 लाख लागले त्यांनी काही बघितलेलं नाही. त्यांनी फक्त घर फायनल झाल्यावर बघितलं, मधून मधून तो घराच्या कामावर चक्कर मारत होता. पण जो राम आहे त्यांनी 14 लाखात घर बांधलं. यांनी घराच्या स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत सगळ्या गोष्टी बघितल्या. त्यांनी मटेरियल स्वतः परचेस केलं, त्यांनी कॉन्ट्रॅक्टर स्वतः बघितला, त्यांनी ज्यावेळेस वाळू घेण्यासाठी गेला किंवा त्यांनी वाळू स्वतः बघितली, विटा बघितल्या, विटांची क्वालिटी कशी ते बघितली, त्यानंतर त्या विटा खरेदी केल्या. म्हणजेच मित्रांनो काय केलं, रामने त्याच्या घरासाठी लागणारं सर्व मटेरियल स्वतः खरेदी केलं आणि एका चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला, चांगल्या लेबर कॉन्ट्रॅक्टरला लेबर रेटने 270 रुपये पर स्क्वेअर फीटने घराचं काम दिलं आणि काम केलं. तर श्यामने काय केलं, तर श्यामला वाटलं तर माझ्याकडे एवढा वेळ नाही, मी एवढ्या गोष्टींमध्ये वेळ देऊ शकत नाही, मला दुसरं काम असतं. श्यामने काय केलं, 1500 ते 1550 पर स्क्वेअर फीटने एका कॉन्ट्रॅक्टरला विथ मटेरियल काम दिलं. म्हणजे सगळं काम कॉन्ट्रॅक्टर करणार, मटेरियल पण कॉन्ट्रॅक्टर आणणार, सगळ्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टर स्वतः करणार. आपण फक्त घराचा ताबा घ्यायचा, म्हणजे लॉक अँड की. जेव्हा घर फायनल होईल तेव्हा आपण घर घ्यायचं. आणि रामने ते न करता रामने काय केलं, मला स्वतःचं घर बांधायचं आहे, माझं स्वप्नातलं घर आहे, माझ्या कुटुंबासाठी मी माझ्या कमाईतून घर बांधतोय. तर रामने काय केलं, सगळं मटेरियल स्वतः परचेस केलं. तो विटाच्या भट्टीवर गेला, तिथं विटांची क्वालिटी बघितली, विटांचा भाव ठरवून घेतला, विटांची क्वांटिटी घेतली. त्यानंतर वाळूचा जो कॉन्ट्रॅक्ट, वाळू जो देतो त्यात वाळू बघितली, त्यानंतर वाळूचा स्टॉक केला. त्यानंतर स्वतः जाऊन स्टील घेतलं. त्यानंतर स्वतः जाऊन सिमेंट घेतलं, सिमेंटची मॅन्युफॅक्चरिंग डेट बघितली, सिमेंट कधीचं आहे, सिमेंटचं सगळ्या गोष्टी त्यांनी बघून घेतल्या. किंवा टाईल असेल, टाईलच्या वेळेस पण तो स्वतः गेला. किंवा ज्या लेबर कॉन्ट्रॅक्टरला तो काम देणार आहे त्यांनी त्याच्या 4-5 कामं बघितले, त्यांनी कसे काम केले, त्याच्याकडे लेबर किती आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या आणि त्यांनी काम चालू केलं. तर मित्रांनो, यामध्ये फरक हा एवढा एकच झाला की रामला जास्त वेळ द्यावा लागला, सगळ्या गोष्टी स्वतः कराव्या लागल्या, त्याच्यामध्ये त्याची मेहनत झाली, त्याचा वेळ वाया गेला. पण त्याला मिळालं काय, एक चांगलं घर. घरासाठी वापरणारं मटेरियल त्यांनी स्वतः परचेस केलं. घरामध्ये कोणत्या स्टेजला काम आलंय, फॉर जर समजा खड्डे खोदले, तर खड्डे खोदल्यानंतर त्याची डेप्थ किती आहे, खाली हार्ड फाउंडेशन आहे, मातीचं परीक्षण त्याने केलं. मातीचं परीक्षण केल्यानंतर त्याने फाउंडेशन घेतलं. त्याला सगळ्या गोष्टी तो तिथं जातीने उभं राहून बघत होता. साहजिक आहे त्याचा वेळ त्या ठिकाणी जास्त गेला. तर त्याने काय केलं, एक इंजिनियर लावला. त्या इंजिनियरला त्याने 20 ते 25 हजार रुपये दिले. तो इंजिनियर या ठिकाणी पूर्ण घराचं कन्सल्टेशन करत होता. ज्यावेळेस फुटिंग भरायचे असतील, ज्यावेळेस बीम भरायचे असतील, किंवा ज्यावेळेस प्लिंथ मध्ये मुरुम फिल करायचं आहे, प्लिंथची पीसीसी करायची किंवा स्लॅब करायचा आहे, त्या प्रत्येक वेळेस त्याने इंजिनियरला साईटवर बोलून घेतलं, त्याच्या मार्गदर्शनाखाली गोष्टीचं निरीक्षण केलं आणि त्याच वेळेस ते काम केलं. पण श्यामने काय केलं, कॉन्ट्रॅक्टरला विथ मटेरियल काम दिलं. त्यामुळे तो पूर्ण आरामात होता, माझं घराचं काम चालू आहे, माझं घर चांगलं चालू आहे, मी डायरेक्ट घराचा आयता ताबा घेणार, हा तर फक्त स्वतः काम करतोय, स्वतः कष्ट करतोय. पण मित्रांनो, घर बांधताना घर आपण एकदाच बांधतो, स्वप्नातलं असतं. ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी स्वतः काम केलं पाहिजे, हा या गोष्टीचा निष्कर्ष आहे. आणि ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही, ज्यांचा खूप जास्त जॉब आहे किंवा कामानिमित्त ते बाहेर आहे, त्यांनी नक्की चांगला कॉन्ट्रॅक्टर बघून विथ मटेरियल काम दिलं पाहिजे. त्यामध्ये देखील त्यांनी त्या गोष्टी ठरवून घेतल्या पाहिजे की यामध्ये कोणत्या गोष्टी वापरणार, सिमेंट कोणत्या क्वालिटीचं वापरणार, विटा कोणत्या वापरणार, विटांची क्वालिटी कशी असणार, वाळू कोणती वापरणार, त्यानंतर खाली फाउंडेशनचे जे एक्सकॅव्हेशन आहे ते किती घेणार, त्यानंतर साईज, या सगळ्या गोष्टी. किंवा एक चांगला स्ट्रक्चरल इंजिनियरकडनं पूर्ण घराचा एक आरसीसी प्लॅन पण पाहिजे. किंवा स्टील किती वापरणार, किती चे बार वापरणार, स्लॅबला किती चे बार वापरणार, या सगळ्या गोष्टी विथ मटेरियल कॉन्ट्रॅक्टर देणाऱ्या श्यामने बघून घ्यायला पाहिजे. आणि रामने काय करायला पाहिजे,
रामने एक इंजिनियर द्यायला पाहिजे कन्सल्टेशन, तो इंजिनियर सगळ्या गोष्टी बघून घेईल. ज्याला विथ मटेरियल काम द्यायचं मित्रांनो, तो देखील एक इंजिनियर या ठिकाणी कन्सल्टेशनसाठी लावू शकतो. पण ज्यांच्याकडे वेळ असेल, ज्यांच्याकडे एक वेळ आहे, ज्यांना थोडीफार माहिती, त्यांनी स्वतः मटेरियल परचेस केलं पाहिजे. स्वतः साईटवर आपल्याला शक्य होईल तेवढ्या वेळेस उभं राहिलं पाहिजे. आपल्या कामाचे काही फोटो आपल्याकडे ठेवून घेतले पाहिजे आणि काम लेबर असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जे मिस्त्री असतील त्यांच्याकडनं एक चांगल्या प्रतीचं काम करून घेतलं पाहिजे. तर याचा एक निष्कर्ष हाच आहे मित्रांनो, रामने पैसे का वाचवले? कारण रामने स्वतः मेहनत घेतली, स्वतः मटेरियल परचेस केलं, लेबर रेटने काम दिलं, त्यामुळे नक्कीच त्याचे 100 ते 150 रुपये वाचले. त्याचप्रमाणे श्यामने काय केलं, सगळं काम कॉन्ट्रॅक्टरच्या भरोश्यावर केलं, इंजिनियरच्या भरोश्यावर केलं. तो घरी बसून राहिला किंवा त्याला तेवढा वेळ देता आला नाही, त्यामुळे ते 100-150 रुपये नक्कीच वाया गेले. पण त्यामध्ये श्यामचा एक अजून तोटा असा झाला की श्यामला सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवता नाही आलं. रामने काय केलं, स्वतः मटेरियल परचेस केल्यामुळे प्रत्येक गोष्टीवर त्याचं कंट्रोल होतं. मटेरियल किती आणायचं, कोणतं आणायचं, काय करायचं, या गोष्टींवर त्याचं कंट्रोल होतं. श्यामचं कंट्रोल नव्हतं. मटेरियल किती आणायचं, किती क्वांटिटीत आणायचं, कोणतं आणायचं, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती श्याम कंट्रोल ठेवू शकत नव्हता. त्यामुळे त्याचे 100-150 रुपये वाया गेले. तसेच त्याला पाहिजे ते मटेरियल त्याच्या डोळ्यासमोर त्याला बघता आलं नाही. तर मित्रांनो, याचा विथ मटेरियल काम करण्याचे काही फायदे देखील आहेत. कारण काही लोक असतात की ज्यांच्याकडे वेळ खूप कमी असतो, त्यांना वेळ देता येत नाही, त्यांना घर बांधायचं असतं, पण त्यांना काम देखील करायचं असतं, त्यांचा व्यवसाय असतो, त्यांना त्यामध्ये देखील खूप जास्त वेळ द्यायचा असतो. तर त्यावेळेस ते काय करतात, एक चांगला कॉन्ट्रॅक्टर बघतात. मित्रांनो, मी असं म्हणत नाही सगळे कॉन्ट्रॅक्टर वाईट असतात. काही कॉन्ट्रॅक्टर मित्रांनो खरंच चांगले असतात. आपलं स्वतःचं घर बांधतो अशा पद्धतीने देखील ते घराचं काम करतात. कारण चांगलं मटेरियल परचेस करतात. तुम्ही 5-50 रुपये एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला जास्त द्या. 1500 रुपयाचा रेट चालू असेल, तुम्ही 1550 रुपये त्याला द्या. पण त्याला सांगा, बाबा माझं घराचं काम आहे, माझं स्वतःचं स्वप्नातलं घर आहे, तर मला एकदाच घर बांधायचंय, तर माझ्या घरालाच मटेरियल चांगलं वापर, त्याचं अग्रीमेंट तुम्ही प्रॉपर बनवा. सिमेंट कोणत्या कंपनीचं वापरणार, अदानीचं वापरणार, अल्ट्राटेकचं वापरणार, स्त्रीचं वापरणार, कोणतं सिमेंट वापरणार, स्टील कोणत्या कंपनीचं वापरणार, स्टील जे आरसीसी ड्रॉइंग आहे त्याप्रमाणे वापरणार का, ते देखील आपण त्याच्याशी बघून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे विटांचा ग्रेड कोणता आहे, फर्स्ट क्वालिटी ग्रेड क्वालिटीच्या विटा वापरणार की ज्या काही कमी किमतीत मिळतात त्या विटा वापरणार, वाळू कोणती वापरणार, वॉश सँड वापरणार, एम सँड वापरणार की नदीची वापरणार, ते देखील आपण बघून घेतलं पाहिजे. टाईल बसवताना टाईलची साईज वरून देखील रेट वेगळे ठरतात मित्रांनो. टाईल जी असते 2x2 ची वापरणार, 4x2 ची वापरणार, विट्रिफाईड टाईल वापरणार, कोणती टाईल वापरणार, हे देखील आपण त्यावेळेस बघून घेतलं पाहिजे. सर्वात महत्वाचं ज्यावेळेस मित्रांनो प्लंबिंग आणि लाईट फिटिंग. प्लंबिंगसाठी कुठले पाईप्स वापरणार, त्यानंतर जी प्लंबिंगचे जे आपले शॉवर असेल, कॉक असेल किंवा सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या कोणत्या वापरणार, प्लंबिंग फिटिंग कोणत्या कंपनीची असणार हे देखील आपण बघितलं पाहिजे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक फिटिंग असेल, इलेक्ट्रिक फिटिंग मध्ये वायर कुठल्या कंपनीची वापरणार, स्विच बोर्ड्स कोणत्या कंपनीचे वापरणार, यामध्ये देखील आपण बघून घेतलं पाहिजे. त्यानुसार आपण रेट ठरवलं पाहिजे. नुसते आपण 1500-1550 रुपये पर स्क्वेअर फीटने एखाद्या मिस्त्रीला काम दिलं आणि तो कोणत्या कंपनीचं मटेरियल वापरतो हे आपल्याला जर माहित नसेल, घर सेमच दिसणार, हे पण घर सेम दिसणार, ते पण घर सेमच दिसणार, पण दोन्हीमध्ये क्वालिटीचा फरक असणार, त्या ठिकाणी मटेरियलचा फरक असणार. त्यामुळे जर आपण स्वतः मटेरियल परचेस केलं तर या सगळ्या गोष्टींवर आपण कंट्रोल ठेवू शकतो. ज्यावेळेस आपण कॉन्ट्रॅक्टरला काम देतो तर प्रॉपर अग्रीमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे प्रॉपर अग्रीमेंट करा. तुमच्याकडे वेळ नसेल, नक्कीच खूप सारे लोकांकडे वेळ नसतो, काम चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला द्या, सगळ्या गोष्टींचं अग्रीमेंट करा. स्कोप मध्ये कोणत्या गोष्टी काय करणार, ग्रिल कोणतं वापरणार, स्लायडिंग कोणतं कुठलं वापरणार, जीआयचं अल्युमिनियमचं वापरणार की जिंदालचं वापरणार किंवा युपीव्हीसीचं वापरणार, हे देखील आपण बघून घेतलं पाहिजे. डोअर मध्ये जर कोणते पाईनचे वापरणार की हार्डवूडचे आपल्याला डोअर पॅनल देणार, हे देखील आपण खूप साऱ्या गोष्टी असतात मित्रांनो. त्यामुळे आपण त्या ऑलरेडी आधी अग्रीमेंट मध्ये बघून घेतल्या पाहिजे. त्या ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, रामचा नक्कीच फायदा झाला, पण रामला वेळ द्यावा लागला. रामला काही गोष्टींचा नक्कीच या ठिकाणी वेळ दिला, पण रामला आयुष्यामध्ये एका गोष्टीचं नक्कीच समाधान राहील की माझ्या घराचं मटेरियल मी स्वतः परचेस केलं आणि माझ्या डोळ्याखालून गेलं. आणि श्यामने काय केलं, कॉन्ट्रॅक्टरला पूर्ण विथ मटेरियल दिलं, त्यामुळे सगळं मटेरियल कॉन्ट्रॅक्टरने आणलं, कॉन्ट्रॅक्टरने काम केलं, श्यामने फक्त आपल्या घराचं काम चालू आहे, ज्याला जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा त्याने ते जाऊन बघितलं. तर मित्रांनो, नक्कीच कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं असेल, चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला काम द्या, त्याचं प्रॉपर अग्रीमेंट करा आणि तरच काम करा. आणि जर स्वतः मटेरियल परचेस करायचं असेल तर आधी बघा तुमच्याकडे वेळ आहे का, तुम्ही त्या कामाला वेळ देऊ शकता का, तुम्ही मटेरियल स्वतः परचेस करू शकता का, तुमच्याकडे चांगला लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे का. जर असेल तर नक्कीच तुम्ही मटेरियल स्वतः परचेस करून लेबर रेटने काम द्या. तर ह्या दोन्ही गोष्टी आहे मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्यांना बांधकाम करायचं आहे, ज्यांच्या मनात शंका आहे की विथ मटेरियल काम करू की विदाउट लेबर रेटने काम करू, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला अजून आपल्याशी बरेचसे मित्र आहेत की ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही. आपल्या चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा मित्रांनो. आपला एकच हेतू आहे की आपण सगळ्यांना फ्रीमध्ये बांधकामाची माहिती देत असतो मित्रांनो.
आपला व्हॉट्सअप चॅनल देखील आहे, तुम्ही त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही देखील तो चॅनल जॉईन करू शकता. इंस्टाग्राम पेजला देखील आपला जॉईन करू शकता, फेसबुक पेजला देखील जॉईन करू शकता. रिअल्टी एक्सपर्ट आणि भूमी वास्तू या नावाने आपले इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेस आहेत, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.